गिवन काय काय आपल्याला बघा, PQ touches circle at point Q, therefore PQ is tangent. PQ ही काय झाली त्याची tangent. त्याच्यानंतर टू फाइंड आपल्याला फाइंड काय करायला विचारले याच्यामध्ये PS and RS solution. PQ square is equal to RP multiplies by PS by tangent second theorem. मग आता PQ दिलेली आपल्याला किती दिलेली आहे PQ 12. इथे गिवन मध्ये लिहून घेऊ PQ is equal to 12 आणि आणखी काय दिलेले आहे आपल्याला PR. PR is equal to 8. PQ RP किती आहे 8 मल्टिप्लाइज बाय पूर्ण PS. मग इथे लिहिली PS 12 चा स्क्वेअर 144. हा इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड इज इक्वल टू PS. डिव्हिजन केल्यावर किती येतं 18. therefore PS is equal to 18. आणि आता आपल्याला पुढे काय काढायचंय RS काढायची आहे. मग PS is equal to RS plus RP. रिझन काय त्याचं SRT. R दोघांच्या मध्ये 3 पॉइंट्स काय येतं कोलिनियर येतं. मग PS मिळाली किती मिळाली 18. RS आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्लस RP किती आहे 8. हा येतं मायनस येईल म्हणजे RS is equal to 18 minus 8. RS is equal to 8. सेकंड क्वेश्चन मध्ये सर्कल दिलाय त्याचे दोन कॉर्ड एकमेकांना इंटरनली इंटरसेक्ट केलंय. M N इथे D आहे इकडे R आणि इकडे S. गिवन काय काय M N and chord RS intersect at a point D. M N आणि RS ने इंटरनली D पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट केले. फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचे फर्स्ट मध्ये गिवन. फर्स्ट मध्ये आपल्याला गिवन काय काय दिलेले आहे बघा. RD is equal to 15, DS is equal to 4, MD is equal to 8. आणि टू फाइंड आपल्याला फाइंड काय करायचे तिथे DN काढायचं. काय काय दिलेलं आहे RD त्याच्यानंतर DS त्याच्यानंतर MD आणि हा DN काय करायचं आपल्याला काढायचं. मग सोल्युशन chord MN and RS intersect at point D. त्या D पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतायत. therefore MD multiplies by DN is equal to RD multiplies by DS by theorem of internal division of chord. chordचा इंटरनल डिव्हिजन थेरम असतो त्याच्या अकॉर्डिंग chord जर सर्कलच्या आतमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर ह्या दोन साइड्सच्या मल्टिप्लिकेशन्स काय असतात रेशोज काय असतात इक्वल असतात. मग इथे MD किती दिलेला आहे 8 मल्टिप्लाइज बाय DN किती आहे नाही माहिती DN काढायचं आहे ना इज इक्वल टू RD किती आहे 15 मल्टिप्लाइज बाय DS किती आहे 4. मग DN इज इक्वल टू काय होईल हा जो येईल इकडं मल्टिप्लाय इकडं डिवाइड 15 4 जा 60 डिवाइड्स बाय 8. DN इज इक्वल टू किती येईल इथे 8 1 जा 8 8 7 जा 8 7 जा 56 आहे 56. 4 रिमेनिंग राहिले 0 घेतला 8 5 जा 7.5. हे काय मिळालं आपल्याला DN मिळाली. पाचवा प्रश्न अजून घ्यायचं काय करू
क्वेश्चन 5 मध्ये काय दिले आपल्याला अँगल EF इज अ डायमीटर. ही जी EF ही काय आहे डायमीटर ऑफ सर्कल आहे. त्याच्यानंतर DF इज अ टँजंट. ही जी DF ही काय आहे टँजंट. आणि त्याच्यानंतर द रेडियस ऑफ सर्कल इज R. सर्कलची रेडियस म्हणजे HE किंवा HF ही काय दिलेली आहे R. मग आता गिवन काय काय ते सगळे एकदा लिहून घ्या. गिवन मध्ये काय आपल्याला EF इज डायमीटर ऑफ सर्कल. त्याच्यानंतर DF इज टँजंट. DF ही काय सर्कलची टँजंट. आणि रेडियसला काय म्हणायचं सर्कलच्या रेडियस. सर्कलची रेडियस काय काय इथे EH इज इक्वल टू HF इज इक्वल टू R. एवढं आपल्याला गिवन. आता आधी आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन मध्ये काय करायचं आपल्याला हा F आणि G जॉईन करून F आणि G कन्स्ट्रक्ट केले. जॉईन G and F. G आणि F जॉईन केले. त्याच्यानंतर आता आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला सांगा बरं. काय प्रूव्ह करायचं क्वेश्चन मध्ये DE into D into G is equal to 4R square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग प्रूव्ह हा जो अँगल आहे EFD हा अँगल कितीचा आहे 90 चा. बिकॉज रेडियस आणि टँजंटचा अँगल आहे बाय टँजंट थेरम. रेडियस टँजंट थेरम नुसार हा जो अँगल आहे हा अँगल कितीचा असतो 90 चा असतो. इन ट्रायंगल EFD angle EFD is equal to 90 degree by tangent theorem. सर आपके हाथों में बंद कर म्हणजे म्हणे का तुमच्या 11वीच्या लाडाच्या पुढील म्हणजे 10वीच्या काय बिगर लाडाचे अगं तुम्ही ऑलरेडी दिसताय खात्या पित्या त्यांना दिसू द्या ना. सगळ्या बघा ना कशा आहेत. ती तुझ्या वाट्याचं ऐश्वर्यालाच जातं खाली खरंच आमचं 30 रुपये ग्लास हा चला आवाज बंद. हा अँगल कितीचा झाला EFD 90 डिग्रीचा झाला. त्याच्यानंतर हा जो अँगल आहे EGF हे बावळट आहे का तू खरंच पलीकडून जा ना. मग तिकडून जा. इन ट्रायंगल आता हा ट्रायंगल घ्या EFG अँगल EGF इज इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल 90 चा झाला. हा 90 चा कशामुळे अँगल इन्स्क्राइब बाय सेमी सर्कल. हा जो सेमी सर्कल आहे हा एवढा खालचा काय झाला हाफ सेमी सर्कल झाला. हाफ सर्कल आहे आणि हा हाफ सर्कलनी इन्स्क्राइब केलेला अँगल आहे ना. याच्या समोरच्या आतवर हाफ सर्कलनी इन्स्क्राइब केलेला अँगल हा कितीचा असतो 90 डिग्रीचा असतो. अँगल इन्स्क्राइब बाय सेमी सर्कल. आता हे जे दोन ट्रायंगल आहे दोन ट्रायंगल कसे झाले सिमिलर ट्रायंगल झाले. कोणत्या रूलनुसार सिमिलर झाले बाय राईट अँगल रूल. दोन्ही पण राईट अँगल येतं म्हणजे 90-90 चे झाले. ट्रायंगल EFD is similar to triangle EFG by right angle triangle theorem. राईट अँगल ट्रायंगल थेरम नुसार हे दोन्ही अँगल ट्रायंगल काय झाले सिमिलर.
90 डिग्रीचा बेस आहे आपल्या, म्हणजे हा काय येणार आहे ई जी डिवाइड्स बाय, आता मी हा ट्रायंगल आधी घेतला छोटा, या ट्रायंगलच्या 90 डिग्रीचा बेस काय आहे EF इज इक्वल टू, ह्या अँगलच्या 90 डिग्रीच्या समोरची बाजू काय आहे EF. त्याच्यानंतर ह्या ट्रायंगलच्या 90 डिग्रीच्या समोरची बाजू काय आहे ED. ED लागतो का आपल्याला? लागतो. आता कसं बरोबर होणार ना? त्याच्यानंतर ही हाईट EF आणि ही याची हाईट GF. आणि आता ट्रायंगलची नाव कोणते दोन ट्रायंगल सिमिलर होतात EGF and triangle EFD. ट्रायंगल GEF आणि ट्रायंगल EFD हे दोन सिमिलर ट्रायंगल झाले, हे त्याच्या लाईनचे रेशो. आता इथे बघा आपल्याला काय विचारलं, आपल्याला काय काय लागतंय D लागतोय आणि GE. कोणत्या तरी दोनच साइड्स घ्यायच्यात आपल्याला, तीन साइड्सची गरज नाहीये. मग EG म्हणजेच आपला G इथे EG आणि ED तो इथे. मग ह्या पहिल्या दोन साइड्स घेऊ आपण. EG upon EF is equal to EF upon ED. क्रॉस मल्टिप्लाय करू याला, किती EF multiplies by ED is equal to EF multiplies by EF. आता EF किती, EH किती आहे 8 आणि हे पण किती आहे 8, म्हणजे आपण इथे ना लिहून घेऊ EF is equal to 2R. R plus R 2R झालं ना, EF किती आपली 2R. मग EG multiplies by ED. इथे देताना काय दिलेले D multiplies by G. फक्त काय करू आपण याला एक्सचेंज करून घेऊ, प्लेस चेंज करू त्यांची. मग इथे काय दिलेले आपल्याला DE, हा आपला D multiplies by EG किंवा GE is equal to EF ची व्हॅल्यू किती आहे 2R. 2R multiplies by 2R, 2 2 जा 4 आणि R into R, R square here 4. DE multiplies by GE is equal to